आता आपण भेट देणार आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील लोकप्रिय असे मोगलाई हिसकाचे संपादक रवींद्र जैन यांच्या वनभोजनाच्या कार्यक्रमाला. यांची उमरखेडपासून जवळच असलेल्या विडूळ या ठिकाणी शेती आहे आणि दरवर्षी ते वर्षाच्या शेवटी आपल्या मित्रमंडळींना सहकार्यांना असा वनभोजनाचा आनंद देत असतात. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आज दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी असा वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या ठिकाणी सूरजकंदाची भाजी, बाजरीची व ज्वारीची भाकरी, लिंबू, कांदा, त्याचबरोबर गाजर, टमाटर अशा पद्धतीनं घरगुती जेवणाचा मनमुराद असा आनंद या ठिकाणी त्यांनी आपल्या मित्रमंडळींना दिला. उमरखेड शहरातील अनेक मित्रमंडळी, पत्रकार, सहकारी यांनी ह्या वनभोजनाचा आनंद या ठिकाणी घेतला. पहा, हे रवींद्र जैन यांचे शेत आहे. ह्या ठिकाणी त्यांच्या गायी आहेत, आजूबाजूला मोठमोठे वृक्ष आहेत, त्याचबरोबर फळझाडे आहेत आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण त्यांच्या शेतामध्ये पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी उमरखेड शहरातील पात्याने स्वतः खुर्च्या आणून अनेकांना बसण्याची विनंती केलेली आहे. पंक्तीवर पंक्ती उठत आहेत. सूरजकंदाची भाजी म्हणजे बनविणे अतिशय अवघड असते. हाताला कापलं तरी चरचर लागते. त्यामुळं हाताला गोडं तेल लावून त्या भाजीचे तुकडे करावे लागतात आणि ते तुकडे नंतर तेलामध्ये तळायचे असतात आणि अतिशय चांगलं तळल्यानंतर त्याची भाजी केली जाते. आणि ही एक आयुर्वेदिक अशी भाजी आहे सूरजकंदाची आणि ती शक्यतो फार कमी लोक करतात. परंतु अतिशय गरम असलेली आयुर्वेदिक ही भाजी त्याने आज आपल्या शेतामध्ये तयार केली आणि सर्वांना वनभोजनामध्ये ती वाढली. चुलीवरची भाकरी आजकाल मिळणे दुर्मिळ झालेले आहे, परंतु त्यांच्या शेतामध्ये 4-5 महिलांनी मिळून या ठिकाणी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तीही चुलीवरची या ठिकाणी केली. आणि आजकाल चपाती सर्वांनाच मिळते, परंतु चुलीवरची भाकरी मिळण्याची आता दुसर अशी परिस्थिती झाली. परंतु शेतामध्ये चुलीवरची गरम अशी वाफाळलेली भाजी या ठिकाणी खायला मिळाली. त्यांच्या शेतातील चिकूच्या झाडांना किती चिकू लागलेले आहेत. वरच्यावर त्या ठिकाणी मित्रमंडळी, सहकारी येत आहेत. स्वतः रवींद्र जैन आग्रहाने आपल्या मित्रमंडळीला जेवायला बसवत आहेत आणि सूरजकंदाची भाजी चुरून खा आणि रस्सा प्या अशी विनंती करत आहेत. ही भाजी कशी खायची हे सुद्धा त्यांनी आपल्या मित्रमंडळींना आवडीने सांगितले. ह्या ठिकाणी शहा आहेत, या ठिकाणी सारडा आहेत. गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणच्या वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी शेतामध्ये आलेले आहेत. त्यांच्या शेतातील ही एक छोटंसं स्वयंपाकघर आहे आणि या ठिकाणी काही माता भगिनी चुलीवरची भाकरी या ठिकाणी करताना दिसत आहेत. अशा पद्धतीने थापून अशी भाकरी करायची असते. रसरस असा जाळ लागलेला आहे आणि 3-4 महिला ह्या ठिकाणी ज्वारीची भाकरी करत आहेत, काही बाजरीची भाकरी करत आहेत आणि रस्स्याची भाजी सूरजकंदाची तर बाहेर तयार झालीच आहे. आणि त्या सूरजकंदाच्या भाजीवर असं लिंबू पिळून अशी झणझणीत भाजी जेव्हा भाकरीबरोबर चुरवून खाण्याची कुठची वेगळीच मजा असते. आणि या ठिकाणी गप्पा छप्पा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत. विनोद चाललेला आहे, एकमेकाचे चेष्टा मस्करी सुरू आहे आणि सगळे या वनभोजनाचा आज आनंद घेताना दिसत आहेत.
पहा, यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ गावाजवळ पत्रकार रवींद्र जैन यांचे हे शेत आहे. हे दरवर्षीच असा वनभोजनाचा आनंद सरत्या शेवटी आपल्या मित्रमंडळींना देत असतात. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड.